महत्त्वाची बातमी आपण पाहूयात अमरावतीमधून। अमरावती विधान परिषदेच्या घडामोडींची काँग्रेस हायकमांडने दखल घेतलेली आहे। काँग्रेस उमेदवाराची माघार आणि रुग्णालय भरती प्रकरणाची दखल घेतली गेली आहे। अमरावती जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार आहे। तर राज्यामधील काही आमदार आणि नेत्यांची हायकमांडकडे तक्रारही गेली आहे। रुग्णालयात दाखल उमेदवार विश्वजित देशमुख यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे। उमेदवार माघारी आणि रुग्णालय भरतीवरून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची नाचक्की झाली। आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, कारण विदर्भाचा विचार केला तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातील 5 पैकी 3 काँग्रेसच्या उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली होती, ज्यामध्ये यवतमाळ असेल, चंद्रपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा हा मतदारसंघ असेल किंवा भंडारा, गोंदिया या मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली। त्याचबरोबर आता अमरावतीचा जो उमेदवार होता हर्षजित देशमुख हे जे उमेदवार आहेत हे आता रुग्णालयात भरती आहेत। ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते रुग्णालयात भरती असताना आता हायकमांडने या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती आता दखल घेतलेली आहे आणि प्रत्येक नेता जो आहे त्या जिल्ह्यातील मोठा नेता त्यांना यासाठी आता जाब विचारला जाणार अशी माहिती मिळते। त्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। जिल्ह्यातील प्रत्येक जे मोठे नेते आहेत, जर अमरावतीचा विचार केला तर यशोमती ठाकूर, यवतमाळचा विचार केला तर शिवाजीराव मोघे आणि वसंत पुरके, त्याचबरोबर नाना पटोले हे वर्ध्यासाठी आणि चंद्रपूरसाठी वडेट्टीवार यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे। या प्रकरणी आता जाब विचारणार असल्याची माहिती आहे। काही जे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत त्यांनी याबाबतची तक्रार जी आहे ती हायकमांडकडे केली असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे आता नेमकं या प्रकरणी हायकमांड म्हणजे काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व काय निर्णय घेतं किंवा या नेत्यांशी काय चर्चा करतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जितेंद्र। आणि 15 कोटींचा आरोप करून यशोमती ठाकूर यांचा माझ्यावर दबाव आहे। अमरावती विधान परिषदेचे काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांनी असा मोठा आरोप केलाय। उमेदवारी मागे घ्यावी, निवडणुकीमधून बाहेर पडावं यासाठी दबाव टाकला जातोय। इतरांना फायदा करण्यासाठी यशोमती ठाकूर दबाव आणत आहेत असं सुद्धा देशमुखांचं म्हणणं आहे। मला तर असं वाटत आहे की मला माघार घेण्यासाठी हे लोक जे आहे समोरच्या पक्षाला याचा फायदा होण्यासाठी हे सर्व करत आहे का, आता मला असा संशय येत आहे। म्हणजे मॅनेज कोण झालं, मॅनेज खरोखर कोण झालं हा संशय येत आहे आता मला। आधीपासूनच त्यांचं चालू होतं, तू नक्की लढशील, माघार घेशील नाही ना, नाहीतर दुसरे आहे, वंचित आहे, यांना आम्ही पाठिंबा देऊ, हा काय प्रकार आहे। जर तुम्हाला आपल्या पक्षाचा उमेदवार मिळत आहे, शेवटी तुम्ही माझा कॉन्फिडन्स बघून मला उभं केलं तर मला पूर्ण साथ द्या। माझी विचारपूस दवाखान्यात मी आहे याची न करता तुम्ही चुकीचे वक्तव्य माझ्याशी न बोलता करताय, म्हणजे हे काहीतरी षडयंत्र मला वाटतं।